मुंबई पाण्यात आणि महापौरांच्या बंगल्यावर कोट्यवधींचा खर्च, वंचित बहुजन आघाडीचा सवाल। नमस्कार। मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं असताना, रस्ते जलमय झालेले असताना आणि तब्बल हजारो मॅनहोलच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना आता मुंबई महापालिकेच्या कारभारावरून एक नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीने आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून केला आहे। वंचित बहुजन आघाडीने केलेल्या या आरोपानुसार सुरुवातीला महापौर बंगल्यावर दुरुस्तीसाठी 75 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला। त्यानंतर सुमारे 3,40,00,000 रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे। आता याच बंगल्याच्या नूतनीकरणासाठी पुन्हा एकदा 2,89,00,000 रुपयांची नवी निविदा काढण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे। याच मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडीने मुंबई महापालिका प्रशासनाला थेट सवाल केला आहे। एकीकडे मुंबईतील नागरिक पावसाच्या पाण्याशी झुंजत आहेत, रस्ते पाण्याखाली जात आहेत, मॅनहोल उघडे असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि दुसरीकडे महापौरांच्या बंगल्याच्या नूतनीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च करण्याची गरज नेमकी काय, असा सवाल वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केला आहे। मुंबईसारख्या शहरात पावसाळ्यामध्ये दरवर्षी पाणी साचण्याचा प्रश्न निर्माण होतो। नाली सफाई, पाणी निचरा, रस्त्यांची दुरुस्ती, उघडी मॅनहोल आणि नागरिकांच्या सुरक्षेसारखे अनेक प्रश्न कायम चर्चेत असतात। याच नागरी प्रश्नांकडे महापालिकेने प्राधान्याने लक्ष द्यायला हवं, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडी मांडत आहे। वंचित बहुजन आघाडीच्या म्हणण्यानुसार मुंबईकरांच्या मूलभूत नागरी सुविधांवर खर्च करण्याऐवजी अनाठायी खर्चाला प्राधान्य दिले जात असेल तर त्याचा जाब प्रशासनाला विचारला पाहिजे। दरम्यान वंचित बहुजन आघाडीने मुंबईतील विविध नागरी प्रश्नांवर यापूर्वीही आंदोलन केलं आणि जनआंदोलनाच्या माध्यमातून नागरिकांची बाजू मांडली असल्याचं पक्षाकडनं सांगण्यात येतं। मॅनहोलचा प्रश्न असो, रस्त्यांची दुरावस्था असो, पावसाळ्यातील जलकोंडी असो किंवा महापालिकेचा गलथान कारभार असो, मुंबईकरांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवण्याची भूमिका वंचित बहुजन आघाडी घेत असल्याचं पक्षाचं म्हणणं आहे। मात्र महापौर बंगल्याच्या नूतनीकरणासाठी कोट्यवधी रुपयांची आकडेवारी नेमकी कोणत्या कामासाठी आहे, या खर्चाचा तपशील काय आहे आणि नव्या निविदेची आवश्यकता का निर्माण झाली, याबाबत महापालिका प्रशासन आणि संबंधितांकडून अधिकृत स्पष्टीकरण येणं ही तितकंच महत्त्वाचं आहे। कारण प्रश्न केवळ एका बंगल्याचा नाही, प्रश्न आहे मुंबईकरांच्या पैशांचा आणि त्या पैशांच्या योग्य वापराचा। अशाच राजकीय आणि आपल्या महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास कमेंट नक्की करा। धन्यवाद।